तर मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचा जो आज पेपर घेण्यात आला होता सकाळी, त्याबद्दलचे क्वेश्चनचे आपण फटाफट आन्सर बघूया. तर क्वेश्चन नंबर, याच्यामध्ये काही क्वेश्चन वगळण्यात आलेले आहे. काही जे क्वेश्चन आहे ते जे फास्ट सोडत आहेत त्यामध्ये आपण बघूया ते क्वेश्चन. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. यामध्ये पुस्तक या शब्दाचा आवश्यक घटक असलेले शब्द निवडायचे. याचं उत्तर पाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज घेऊया. त्यानंतर बघा, ब्लड रिलेशनवर एक क्वेश्चन आला होता. ब्लड रिलेशनवर, तर ब्लड रिलेशनच्या क्वेश्चनचं उत्तर होतं दिनेशचा मुलगा. फोटोतला मुलगा हा दिनेशचा मुलगा असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 8 नंबर क्वेश्चन. हा पण एक ब्लड रिलेशनवर आलेला क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 8 हा ब्लड रिलेशनवर आला होता. त्यामध्ये त्याचं उत्तर होतं सी उत्तर होतं त्याचं, काका म्हणून. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9मध्ये एक शब्द दिला होता आपल्याला. त्यामध्ये हा सेकंड नंबरचा जो शब्द होता हा बरोबर होता. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11चं उत्तर होतं डी, 0. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12चं उत्तर होतं ए, पिच म्हणून. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 याचं उत्तर होतं आर. त्यानंतर नेक्स्ट पेजवर क्वेश्चन नंबर 15चं उत्तर होतं ए, ऑर. क्वेश्चन नंबर 16 Ctrl+N म्हणजे ओपन अ न्यू डॉक्युमेंट, ए उत्तर होतं याचं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू 18 नंबर क्वेश्चन. 18 नंबर क्वेश्चनचं उत्तर होतं सी, VIJ. यामधला रिलेशन आपल्याला बघायचं होतं या दोघांमध्ये. त्यानंतर 19 नंबरचं जे उत्तर होतं ते होतं न्यायमूर्ती आलोक आराध्य. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता आय विल क्लीन द हाऊस एव्हरी डे. याचं आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं होतं. याचं उत्तर होतं सी, विल क्लीन. त्यानंतर याचं उत्तर होतं विल बी क्लीन. पुढील कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही. तर मी हे सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 24 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर होतं डी, 3 1 4 5 2. अरेंजमेंट लावायची होती फक्त त्यात. त्यानंतर 25 नंबर जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं नॅशनल केमिकल लॅबोरेटरी हेडक्वार्टर हे कुठं आहे. तर हे पुण्यामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एव्हरी मॉर्निंग शी वेक्स उत्तर येतं वेक्स. 3rd नंबर सी मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा, कर्तरी प्रयोग. त्यानंतर कम्प्युटर बेसिक्सवर क्वेश्चन होता. नंतर नेक्स्ट क्वेश्चन अरेंजमेंट देण्यात आली होती. 30 नंबर क्वेश्चन, डी उत्तर होतं याचं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन महाराष्ट्र विधानसभेमध्ये विधानसभेच्या किती जागा आहे. तर 288 जागा महाराष्ट्र विधानसभेमध्ये, म्हणजे 288 आमदार आहे आपल्या महाराष्ट्रात. त्यानंतर नेक्स्ट सिनोनिम्स म्हणजे याचा अर्थ काय होतो. सिनोनिम्स म्हणजे सेम मिनिंग, बी उत्तर. वाक्यप्रचार पूर्ण करा. वाचाल तर वाचाल म्हणजे बी. नंतर सेंटर MS वर्डमध्ये Ctrl+E म्हणजे काय असतं. Ctrl+E म्हणजे सेंटर अलाइनमेंट करा. तर यामध्ये हे ऑप्शन नसल्यामुळे नन ऑफ दिस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सिरीज कम्प्लिशनचा एक क्वेश्चन आला होता. ते 4 7 12 19. यामधला जो डिफरन्स होता हा विषम संख्येचा होता. 3 5 7 9. तर मग 19मध्ये 9 मिळाल्यावर होतं 28 आणि 28 ऑप्शनमध्ये नसल्यामुळे नन ऑफ ऑप्शन. नंतर नेक्स्ट क्वेश्चन डॅट इज नोन ॲज ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट, पुणे. आन्सर होतं याचं. नेक्स्ट क्वेश्चन खालील कोणतं शब्द द्विगु समाजाचे उदाहरण आहे. याचं उत्तर होतं नवरात्र, सी. F1 F2 F3 याला काय म्हणतात, फंक्शनल कीज. त्यानंतर नेक्स्ट कंप्लीट द सिरीज 1 9 25. हे वर्ग होता आहे. 1चा वर्ग, त्यानंतर 3चा वर्ग, 5चा वर्ग, 7चा वर्ग, इथं 9चा वर्ग यायला हवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लोकहितवादी कोणाला म्हणतात. तर लोकहितवादी कोणाला म्हणतात. तर गोपाळ देशमुख यांना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मेरी डॅश डॅश द हाऊस अर्ली येस्टरडे मॉर्निंग, लेफ्ट उत्तर आहे. वाजत गाजत साजत आज तया आना हो, अनुप्रास अलंकार. त्यानंतर इन MS Excel the formula usually begins with equal to sign.
त्यानंतर नेक्स्ट 48 नंबर, यामध्ये ऑडमॅन आउट काढायचं होतं तुम्हाला. त्याच्यामध्ये डॅगर, हॅमर, नाईफ आणि स्वॉर्ड होतं. सगळे धारदार शस्त्र होतं, फक्त हॅमर हा धारदार नव्हता, म्हणून हॅमर आन्सर होतं याचं, म्हणजे हातोडा. त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट वॉज इस्टॅब्लिश इन 1862 बॉम्बे हायकोर्ट इस्टॅब्लिश झालं होतं. आणि नेक्स्ट क्वेश्चन, टू देअर हिल्स म्हणजे द थ्यूज रन अवे. श्री गणेश करणे म्हणजे काय असतं की एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे. मग यामध्ये ते ऑप्शनच नव्हतं, त्यामुळे मग डी ऑप्शन करण्यात आलं. त्यानंतर ASCII म्हणजे याचा लॉंग फॉर्म काय आहे, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. नेक्स्ट ऑडमॅन आउट करायचं आहे, त्यामध्ये टी रबर म्हणजे चहा, रबर, वेलची आणि खडू, यामध्ये खडू हा ऑड होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी करण्यात आलेली, तर 1960ला, 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली. अ बॅड वर्कमॅन क्वॅरल विथ हिज टूल. सेकंड बी उत्तर यायचं क्वॅरल. त्यानंतर नेक्स्ट अयोग्य जोडी ओळखायची होती तुम्हाला 57 नंबर क्वेश्चनमध्ये. याचं बी ही अयोग्य जोडी होती. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इनपुट डिव्हाइस. तर इनपुट डिव्हाइस याच्यामध्ये कोणतंच नाही का, मॉनिटर आहे आपल्याला दाखवतो आउटपुट. प्रिंटरमध्ये आपण आउटपुट काढतो म्हणजे पेपर वगैरे, स्पीकरमध्ये आवाज आपल्याला आउटपुटच आहे, आणि मॉनिटरमध्ये स्क्रीनवर जे दाखवलं जातं ते आउटपुट असतं. म्हणून मग याचं नन ऑफ दिस, सगळे डिव्हाइस हे आउटपुट डिव्हाइस आहे. नंतर नेक्स्ट भूदान मुवमेंट. भूदान आंदोलनाची सुरुवात कोणी केली होती, तर आचार्य विनोबा भावे. त्यानंतर आय एम इंटरेस्टेड डॅश डॅश लर्निंग अ न्यू लँग्वेज. याचं उत्तर इन. वाक्य पूर्ण करा. डॅश डॅश रचिला पाया, डॅश डॅश झालेशी कळस. ज्ञानदेवा रचिला पाया, तुका झालेशी कळस. सी आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, या क्वेश्चनचं उत्तर होतं बी अल्फा न्यूमेरिक. नंतर नेक्स्ट, आता जसं तरंगण्याचं बुडणं होतं तसं होडीचं कसं आहे, काय होईल, पाणबुडी. म्हणजे तरंगतो कसं आपण पाण्याच्या वरती, बुडल्यावर कसं असतो आपण पाण्याच्या आतमध्ये, तसं होडी कशी असते पाण्याच्या वरती, तसंच पाणबुडी कुठं असते, पाण्याच्या मध्यभागी. लोकमान्य टिळक स्टार्टेड डॅश डॅश न्यूजपेपर. लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर शब्दाच्या जाती किती आहेत, तर शब्दाच्या जाती 8 जाती, म्हणजे 5 जाती ऑप्शन रॉंग. शब्दाच्या जातीपैकी सर्वनाम हे अविकारी नाही, सर्वनाम हे विकारी आहे, म्हणून ना 1 ना 2. रोज आर नंबर्ड न्यूमेरिकली इन MS Excel. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ॲव्हरेज ऑफ द 5 मल्टिपल ऑफ 9. तर याचं उत्तर आहे 27, बी ऑप्शन. 9च्या पहिल्या 5 पटीतले सरासरी काढायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट पानिपतचे तिसरे युद्ध सन डॅशमध्ये अफगाण आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेले. तर पानिपतचे तिसरे युद्ध हे 1861 लढण्यात आले. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न आले होते जे सेम होते समोर. पानिपतचे युद्ध लढले गेले ते 1861 आणि याच्या बरोबर 100 वर्षानंतर बॉम्बे हायकोर्टची स्थापना झाली होती. म्हणजे 1861ला नव्हे तर त्याच्या पुढच्या वर्षी 1862. याचं उत्तर पानिपतचं तिसरं युद्ध 1861ला. त्यानंतर 75 नंबर क्वेश्चन, जे शब्द नामबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. आता खालीपैकी भिन्नवर्गीय शब्द ओळखायचे. पोहणे, नौकानयन, डुबकी मारणे हे 3 शब्द पाण्याच्या संदर्भात आहे, आणि उडणे हवेच्या संदर्भात आहे, म्हणून मग ही उडणे जे ऑप्शन आहे ही भिन्न असेल. त्यानंतर 78चं उत्तर जे होतं का ते सी होतं. त्यानंतर 80 नंबरचं जे आन्सर होतं ते ए होतं. तुम्हाला सिक्वेन्स लावायचा होता फक्त बरोबर. 80 नंबरचा आन्सर. पुढचा, उमेदवारांना वयोमर्यादेतील सवलत देण्याचा बाबत डॅश डॅश मते आहे, तर भिन्न मतं आहे. त्यानंतर नेक्स्ट,
आता याचं हे ॲव्हरेज काढायचं होतं फक्त याचं उत्तर होतं 82चं उत्तर. बुधवारी किती टेम्परेचर असेल तर 39 डिग्री टेम्परेचर असेल. त्यानंतर हे तर सोपंच होतं, त्याच्यामध्ये डिफरन्स काय सिक्वेन्स लावायचा होतं फक्त, तर सी उत्तर होतं याचं. यानंतर खाली दिलेला शब्द अर्थपूर्ण क्रमाने लावा. सेम आहे ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन. पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड, तर याचं उत्तर होतं अथिस्ट. जो अथिस्ट म्हणजे जो देवावर विश्वास ठेवत नाही असा. आपले भगतसिंग यांचं एक पुस्तकसुद्धा आहे की व्हाय आय एम एथिस्ट, म्हणजे मी नास्तिक का आहे म्हणून. तर आता थर्मोमीटर टेम्परेचर चेक करतं आणि ग्लुकोमीटर बॉडी फ्लुइड चेक करतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर. इंच, अंश, सेंटीमीटर आणि यार्ड. याच्यामध्ये अंश जे होतं हे ऑड होतं. नंतर लास्ट 90 नंबरचा क्वेश्चन होता, यामध्ये तुम्हाला बघायचं होतं हे कोणत्या याच्यामध्ये इरर आहे, स्पॉट द इरर हा क्वेश्चन होता. याचं उत्तर होतं ए, इट वॉज हिम. एवढे क्वेश्चन होते. तुम्हाला क्वेश्चन पेपर कसा गेला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला अजून जर काही व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही सांगू शकता. थँक्यू.